आवाज आला स्वामींचा। अतिशय लबाड आणि आळशी माणूस आहे हा, सोडून दे त्याला त्याच्या हालवर। त्यांना म्हटलं श्री स्वामी समर्थ। त्यांचा बेसिकली व्यवसाय होता, एक दुकान होतं मुंबईलाच, आणि ते म्हणजे असं भरपूर मला प्रॉब्लेम सांगायला लागले की हेच होतंय तेच होतंय, माझं दुकान चालत नाही। लिटरली म्हणजे ताई काय सांगू, मला असं झालंय की घरात राशन पाणी भरायचे पण पैसे नाही आहेत, एवढा मी कंडिशन मधनं जातोय। असं मग मी त्यांचं आकाशिक केलं। मी म्हटलं की तुमचं दुकान जे आहे ते कोण उघडतं? तर ते म्हणाले की असं एक मुलगा कोणीतरी नात्यातलाच ठेवलेला आहे आणि त्याला ठेवला आणि तो उघडतो। सो मला त्या एनर्जीज वरनं मी म्हटलंय बघा, तुम्ही त्या माणसावरती एवढा काही विश्वास ठेवू नका, कारण तो माणूस एवढा विश्वास ठेवण्यासारखा नाही असं मला दिसतंय एनर्जीज मध्ये। म्हटलं मग दुकानाची पूजा कोण करतं? तोच करतो। मग मी त्यांना सांगितलं की असं करू नका, शक्यतो तुम्ही म्हणजे खूपच अडचण असेल तर ठीक आहे, आपण समजू शकतो की मी नाही जाऊ शकत किंवा मी नाही गेलो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जाऊन तुम्ही दुकान उघडा, तुम्ही पूजा करा दुकानाची, तुम्ही स्वतःची लक्ष्मी दुसऱ्याच्या हातात कधी द्याल का? मला ना एक महत्त्वाचा प्रश्न मी ह्याच्यासाठी आकाशित करतोय, जरा 2 मिनिटं थांबा, मला विचारायचं आहे। तर मला ना माझ्या लग्नाबद्दल विचारायचं आहे। XYZ काहीतरी त्यांनी मुलीचं नाव घेतलं आणि हिच्याबद्दल मला जरा सांगा म्हणून। तर मग मी बघितलं आणि प्रचंड म्हणजे वितंडवाद झाला आणि असं म्हणजे म्हणतो ना की त्या व्यक्तीशी माझं पटणंच शक्य नाही। भरपूर भांडणं झाली आहेत, भरपूर काय क्लॅशेस झालेत, अशा मला एनर्जीज दिसल्या। आणि तसं मी त्यांना सांगून टाकलं की बघा, तुम्ही हे जे काही म्हणताय ना, ही जी कोणी मुलगी आहे तर तिचं आणि तुमचं असं असं प्रचंड वितंडवाद झालेल्या मला एनर्जीज दिसत आहेत अचानक। म्हणजे तुमचं खूप भांडण झालंय आणि आपण म्हणतो ना की त्या रिलेशन बरोबर आपण कोपअपच नाही करू शकत। तिच्या मनात या गोष्टी काही पास्टच्या राहणार आहेत। तुम्ही बसून पहिले क्लिअर करा की जे काही आहे ते तुमच्या लेवलवरती की असं असं हे आहे आणि मग पुढे जा, असं मी त्यांना सांगितलं। मॅडम ऐका ना, माझं असं असं आधी एक लग्न झालं, ते मोडलं, त्याच्यानंतर मग दुसरं लग्न झालं, आता हे माझं दुसरं लग्न आहे आणि आता हे असं असं मोडायच्याच ह्याच्यावरती ऑलमोस्ट, की पहिला मला बायकोने चीट केलं, दुसरा मला बायकोने पण आता म्हणजे चीट जवळ करते, तिचं काहीतरी वाटतं म्हणजे आय डोंट नो समथिंग काहीतरी आहे बाहेर, असं आहे तसं हे ते वगैरे असं तो मला बोलत होता। आणि मग मी असंच परत एनर्जीज बघायला लागले। मला अचानक आवाज आला स्वामींचा। अतिशय लबाड आणि आळशी माणूस आहे हा, सोडून दे त्याला त्याच्या हालवर, असा मला आवाज आला। आणि मी लिटरली जी काही प्रोसेस असते बघितलं त्यांना आणि त्यांना म्हटलं श्री स्वामी समर्थ।